ठीक आहे. चला आता मग सुरू करूया. आज आपल्याकडे काही खूप इंटरेस्टिंग डॉक्युमेंट्स आले आहेत, जे बायबलवर आधारित आहेत आणि त्यांचा मुख्य मुद्दा आहे मसीहा. खरं तर या स्रोतांमध्ये एक मोठा असा नाट्यमय प्रश्न दडलाय. सैतानाचा देवावर एक आरोप आहे. तो म्हणतो की देवाच्या आज्ञा इतक्या कठीण आहेत की त्या पाळणं माणसासाठी अशक्य आहे आणि म्हणूनच त्यावर आधारित न्याय हा अन्यायकारक आहे. आणि हा एक खूप मोठा म्हणजे एक वैश्विक कायदेशीर युक्तिवाद आहे. आज आपण हेच पाहणार आहोत की मसीहाने या आव्हानाला नेमकं कसं उत्तर दिलं आणि या उत्तरामध्येच नवा करार म्हणजे काय, विश्वास आणि कर्म यांचा संबंध काय आणि या सगळ्या नियमांच्या मुळाशी असलेली एकच गोष्ट कोणती हे सगळं उलगडत जातं. बरोबर. म्हणजे आजची आपली चर्चा ही केवळ काही नियम समजून घेण्यापुरती नाहीये, तर एका मोठ्या वैश्विक संघर्षाची कहाणी आहे. आपण हेच पाहणार आहोत की मसीहेने येऊन जुन्या नियमांचं काय केलं, ते रद्द केले की पूर्ण केले आणि त्याचं उत्तर सैतानाच्या आवाहनाला कसं प्रत्युत्तर देतं. हो, चला, तर मग याच्या मुळाशी जाऊया. सुरुवातीलाच एक वचन आहे जे या सगळ्या चर्चेला एक दिशा देतं. मत्तई 5:17. येशू म्हणतो, मी नियमशास्त्र किंवा संदेष्टे ह्यांचा नाश करण्यास आलो आहे असे समजू नका. नाश करण्यास नाही, तर पूर्ण करण्यास आलो आहे. पूर्ण करणे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हा शब्दच हाच या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. इथे पूर्ण करणे म्हणजे केवळ नियमांची यादी तपासून ते पाळणे इतका मर्यादित अर्थ नाही, याचा अधिक सखोल अर्थ आहे. त्या नियमामागे जो मूळ उद्देश होता, जे सत्य होतं, त्याला प्रत्यक्ष जिवंत करून दाखवणे. हे स्रोत एक खूप सुंदर उपमा वापरतात. ते म्हणतात की नियमशास्त्र हे येशूची केवळ एक छाया होतं. छाया, शॅडो. म्हणजे जसं एखाद्या वस्तूची सावली त्या वस्तूची रूपरेषा दाखवते, पण ती स्वतः ती वस्तू नसते, तसं. अगदी तसाच. अगदी बरोबर. सावली आपल्याला सांगते की इथे कोणीतरी आहे. ती व्यक्ती उंच आहे की बुटकी. पण त्या व्यक्तीचा चेहरा, तिचे हावभाव, तिचा स्वभाव हे आपल्याला सावलीत दिसत नाही. त्याचप्रमाणे नियमशास्त्र सांगत होतं की हे करू नको, ते कर. पण त्या आज्ञांमागे असलेलं प्रेम, दया आणि पवित्रता यांचं खरं स्वरूप काय आहे हे ते दाखवू शकत नव्हतं. येशूंचं स्वतःचं चरित्र, त्याचं प्रेम, त्याचा राग, त्याचा आनंद, त्याचं दुःख हेच त्या आज्ञांचं जिवंत आणि दृश्य स्वरूप बनलं. योहन 1:14 मध्ये जसं म्हटलं आहे, आणि शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणजे ज्या आज्ञा आधी केवळ दगडाच्या पाठीवर कोरलेली निर्जीव अक्षरं होत्या, त्यांना येशूने त्यांना एका जिवंत चालत्या बोलत्या माणसामध्ये रूपांतरित केलं. एक मिनिट थांबा. आपण म्हणतोय की नियम मोशेकडून आले आणि कृपा येशूकडून. पण नियमशास्त्र सुद्धा देवानेच दिले होते, मग ते वाईट होते का? म्हणजे कृपा आणि सत्य आधी अस्तित्वातच नव्हते का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. नियमशास्त्र अजिबात वाईट नव्हतं. ते पवित्र आणि चांगलं होतं. पण ते समजा एका एक्स-रे मशीनसारखं होतं. एक्स-रे आपल्याला दाखवतो की आपल्या आत हाड मोडलं आहे, पण तो ते हाड जोडू शकत नाही. बरोबर. नियमशास्त्र आपल्याला दाखवत होतं की आपल्यात पाप आहे, आपण देवाच्या इच्छेपासून दूर आहोत, पण ते आपल्याला ते पाप दूर करण्याची किंवा देवाच्या जवळ जाण्याची शक्ती देत नव्हतं. कृपा आणि सत्य हे नेहमीच देवाच्या स्वभावात होते, पण येशूने त्याने ते मानवासाठी प्रत्यक्ष उपलब्ध करून दिले. तो फक्त रोग दाखवणारा एक्स-रे नव्हता, तर तो रोग बरा करणारा डॉक्टर होता. ओके. हा फरक महत्वाचा आहे. पण मग रोमकर 10:4 मधल्या त्या वचनाचं काय, ज्यात म्हटलंय ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती आहे. इथे समाप्ती हा शब्द थोडा म्हणजे गोंधळात टाकू शकतो. कारण आधी आपण म्हणालात की येशू नियम रद्द करायला नाही, तर पूर्ण करायला आला. मग इथे समाप्ती म्हणजे अंत की काहीतरी वेगळा अर्थ आहे? बरोबर, मुद्दा पकडला. आणि इथेच भाषांतरामुळे अनेकदा गोंधळ होतो. मूळ ग्रीक भाषेत इथे जो शब्द वापरला आहे, टेलॉस, त्याचा अर्थ केवळ अंत किंवा टर्मिनेशन असा नाहीये. त्याचा मुख्य अर्थ आहे अंतिम उद्देश, ध्येय, गोल. जसं की मॅरेथॉन धावपटूचं टेलॉस हे अंतिम रेषा म्हणजे फिनिश लाईन असतं. अच्छा. ती रेषा शर्यतीचा शेवट करते, पण तीच त्या शर्यतीचा उद्देशही असते. त्याचप्रमाणे येशू नियमशास्त्राचा अंत नाही, तर तो नियमशास्त्राचा अंतिम उद्देश आहे. ज्या गोष्टीकडे नियमशास्त्र केवळ बोट दाखवत होतं, ती गोष्ट म्हणजे स्वतः येशू. तोच त्या नियमांचा जिवंत अर्थ होता. ठीक आहे. म्हणजे येशूने नियमांचा मूळ अर्थ जगून दाखवला.
पण जुन्या नियमांमध्ये या नियमांना एका करारामध्ये बांधलं गेलं होतं, बरोबर ना? मोशेने रक्ताचा वापर करून तो करार केला होता. मला नेहमीच हा प्रश्न पडतो, या रक्ताचं इतकं महत्त्व का होतं? कारण बायबलच्या दृष्टिकोनातून रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. इब्री लोकांस पत्र 9.22 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे, रक्त सांगल्या वाचून पाप क्षमा नाही. जुन्या करारात जेव्हा एखादी व्यक्ती पाप करायची तेव्हा तिच्या पापाची शिक्षा म्हणून मृत्यू ठरलेला होता. पण तिच्याऐवजी एका निष्पाप प्राण्याचा बळी दिला जायचा. त्या प्राण्याचं रक्त हे पापाची किंमत चुकवली गेल्याचं आणि देवाशी असलेला संबंध पुन्हा जोडले गेल्याचं प्रतीक होतं. पण हे स्रोत आपल्याला आठवण करून देतात की हा सगळा विधी आणि तो रक्ताचा करार स्वर्गातील खऱ्या गोष्टींचा केवळ एक नमुना किंवा प्रतिकृती होता. आणि इथेच मग नव्या कराराची कल्पना येते, जी येशूने स्वतः मांडली. लूक 22:20 मध्ये येशू म्हणतो, हा प्याला माझ्या रक्तातील नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतण्यात येत आहे. हा नवा करार त्या जुन्या प्राण्यांच्या रक्ताच्या करारापेक्षा नेमका कसा वेगळा आहे? हा खूपच वेगळा आहे. कारण हा केवळ एका विधीवर नाही, तर एका जिवंत नात्यावर आणि द्विपक्षीय वचनावर आधारित आहे. याला कायदेशीर करारापेक्षा जास्त एका लग्नाच्या वचनासारखं समजू शकतो. लग्नाचं वचन हे इंटरेस्टिंग आहे. कसं काय? बघा, या करारात 2 बाजू आहेत. एका बाजूने विश्वास ठेवणारी व्यक्ती आपलं जीवन देवाच्या प्रेमाच्या मार्गावर जगण्याचं वचन देते. ती म्हणते, मी माझ्या देवावर आणि माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसऱ्या बाजूने देव येशूच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीला केवळ तिच्या भूतकाळातल्या पापांची क्षमाच नाही, तर भविष्यकाळात ते वचन पाळण्याची शक्ती देण्याचंही वचन देतो. प्राण्यांचं रक्त दरवर्षी पुन्हा पुन्हा अर्पण करावं लागायचं, कारण ते तात्पुरतं होतं. पण येशूचं रक्त ते एकदाच आणि कायमची पापांची किंमत चुकवणार आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ हो मी मानतो असं म्हणणं नाही, तर या जिवंत द्विपक्षीय नात्यात या भागीदारीत प्रवेश करणे आहे. वा, म्हणजे विश्वास ही केवळ एक मानसिक मान्यता नाही, तर एका नात्यात, एका करारात सामील होण्याची कृती आहे. पण इथे माझा एक लॉजिकल प्रश्न आहे. जर येशूच्या रक्ताने पापांची कायमची क्षमा झाली, तर मग अंतिम न्यायाची, ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंटची गरजच काय आहे? क्षमा झाल्यावर पुन्हा न्याय कशासाठी? अगदी बरोबर प्रश्न. आणि हे स्रोत याचं उत्तर देतात की अंतिम न्यायाचा उद्देश शिक्षा देणे नाही, तर जाहीर करणे आहे. तो एक प्रकारचा पडताळणीचा किंवा व्हेरिफिकेशनचा दिवस आहे. हे सिद्ध करण्यासाठी की कोण खरोखरच त्या नव्या करारात होतं आणि कोण नव्हतं. पण हे सिद्ध कसं होणार? कारण स्रोत सांगतात की हा न्याय प्रत्येक व्यक्तीच्या कर्मांवर आधारित असेल. आता हे मला खरंच गोंधळात टाकतंय. जर तारण विश्वासाने मिळतं, तर न्याय कर्मांवर का? ह्या 2 गोष्टी एकत्र कशा बसतात? आणि इथेच या स्रोतांमधला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सुंदर मुद्दा समोर येतो. याचं उत्तर एका साध्या उदाहरणातून समजू शकतं. समजा एक आंब्याचं झाड आहे. आपण म्हणतो की ते जिवंत आहे, कारण त्याची मुळं जमिनीत घट्ट रुतलेली आहेत. पण ती मुळं आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला झाड जिवंत आहे हे कशावरून कळतं? त्याला येणाऱ्या फळांवरून, आंब्यांवरून. अगदी बरोबर. इथे विश्वास म्हणजे त्या झाडाची न दिसणारी मुळं आणि कर्म म्हणजे त्याला आलेली दिसणारी फळं. माणसं एकमेकांच्या मनात डोकावून पाहू शकत नाहीत. ते कोणाचा विश्वास खरा आहे आणि कोणाचा खोटा हे ओळखू शकत नाहीत. हो, बरोबर. त्यामुळे सर्वांना पटेल आणि समजेल असा निष्पक्षपाती न्याय होण्यासाठी कर्मांना म्हणजेच फळांना न्यायाचा आधार बनवला जाईल. कर्म हे त्या अदृश्य विश्वासाचं दृश्य प्रमाण आहे. फळं लागली असतील तरच मुळं जिवंत आणि निरोगी होती हे सिद्ध होतं. अच्छा, म्हणजे विश्वास हे झाडाच्या मुळासारखं आहे, जे दिसत नाही, आणि कर्म हे त्या झाडाला आलेल्या फळासारखं. फळं दिसली की आपण समजतो की मुळं जिवंत आणि निरोगी आहेत. पण मग यात अजून एक अडचण आहे. झाड स्वतःहून फळं देऊ शकत नाही. त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो. आणि स्रोत स्वतःच मान्य करतात की आपल्या प्रयत्नांनी आपण चांगली कर्म करू शकत नाही. मग तो पवित्र आत्मा म्हणजे ते पाणी आणि सूर्यप्रकाश आहे का? अगदी अचूक पकडलं. तोच या समीकरणाचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे, पवित्र आत्मा. हे स्रोत स्पष्ट करतात की चांगली फळं देण्याची म्हणजे चांगली कर्मे करण्याची किंवा चांगले विचार करण्याची शक्ती मानवात स्वतःहून नाही. ती केवळ पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि त्याने दिलेल्या देवाच्या प्रेमानेच शक्य होते. म्हणून अंतिम न्याय हा वरवर पाहता जरी कर्मांवर आधारित असला, तरी मुळात
मुळात तो या गोष्टीची तपासणी आहे की एखाद्या व्यक्तीने आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या म्हणजे त्या पाण्या आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात जगलं की नाही. अच्छा. ज्यांची कर्मे चांगली आहेत त्यांनी ती स्वतःच्या बळावर केली नाहीत, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केली आहेत हे त्यातून सिद्ध होतं. आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे अंतिम न्याय हा आपण पास झालो की नापास हे ठरवण्यासाठी नाही, तर आपण खरोखरच त्या झाडासारखे देवाच्या बागेत होतो की नाही हे जाहीर करण्यासाठी आहे. आपलं नाव यादीत आहे की नाही हे तपासण्याचा तो दिवस आहे. चला, तर मग आता आपल्या मूळ मुद्द्याकडे, त्या वैश्विक कोर्टरूम ड्रामाकडे परत येऊया. सैतानाचा दावा काय होता आणि त्याला उत्तर कसं दिलं गेलं? हो, तर सैतानाचा देवाविरुद्ध एक मूलभूत दावा होता. तो म्हणतो की देवाची आज्ञा पाळणे मानवासाठी अशक्य आहे, त्या इतक्या कठीण आहेत की कोणताही माणूस त्या पूर्ण करू शकत नाही, आणि म्हणूनच या पाळता न येणाऱ्या आज्ञांवर आधारित न्याय हा अन्यायकारक आहे. हा त्याचा मुख्य युक्तिवाद. या आव्हानाला मसीहा 2 टप्प्यांत उत्तर देतो. पहिला टप्पा कोणता? पहिला, येशू स्वतः एक मनुष्य म्हणून पृथ्वीवर येतो आणि देवाच्या सर्व आज्ञांचं पालन करून एक निष्पाप, परिपूर्ण जीवन जगतो. यातून तो सैतानाचा पहिला दावा खोडून काढतो. तो सिद्ध करतो की मानवी देहात राहून देवाच्या इच्छेनुसार जगणं शक्य आहे. ठीक आहे, हे त्याने स्वतःसाठी सिद्ध केलं. पण बाकीच्या सामान्य माणसांचं काय? ते तर येशूसारखे परिपूर्ण नाहीत. बरोबर. आणि तिथेच उत्तराचा दुसरा आणि अधिक महत्त्वाचा भाग येतो. मसीहाच्या रक्ताने नवा करार केलेल्या विश्वासणाऱ्यांच्या आत पवित्र आत्मा येऊन राहतो, आणि त्या आत्म्याच्या सहाय्याने ते सुद्धा जरी अपरिपूर्ण असले तरी देवाच्या आणि शेजाऱ्याच्या प्रीतीत जगायला लागतात. त्यांच्या जीवनाची दिशा बदलते. त्यांच्या चांगल्या कर्मांमधून, त्यांच्या फळांमधून हे सिद्ध होतं की देवाच्या आज्ञा केवळ शक्यच नाहीत, तर त्या जीवनदायी आणि चांगल्या आहेत. अच्छा. अशा प्रकारे येशूचं परिपूर्ण जीवन आणि विश्वासणाऱ्यांचं पवित्र आत्म्याने बदललेलं जीवन हे दोन्ही मिळून सैतानाच्या आरोपाला एक ठोस उत्तर देतात आणि त्या आज्ञा न्यायाचा एक योग्य आणि न्याय्य आधार म्हणून स्थापित होतात. म्हणजे येशूचं जीवन आणि विश्वासणाऱ्यांचं जीवन हे दोन्ही मिळून सैतानाच्या दाव्याला दिलेलं उत्तर आहे. खूपच सखोल विचार आहे हा. तर या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्या आज्ञा, जुना नियम, नवा करार या सर्वांचा सारांश काय आहे? इतक्या सगळ्या नियमांच्या मुळाशी नेमकं काय आहे? या सर्व गोष्टींचा सारांश मार्क 12:29-31 मध्ये दिलाय, जिथे येशूला विचारले जाते की सर्वात मोठी आज्ञा कोणती. पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि हे स्रोत इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात की हा देव म्हणजे येशू, जो सृष्टीकर्ता आहे, ज्याला ते सेकंड पर्सन गॉड मानतात. आणि दुसरी आज्ञा? दुसरी आज्ञा आहे, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. पण इथे हे स्रोत एक खूप अनोखा आणि सुंदर दृष्टिकोन देतात. ते लोक 10 मधल्या चांगल्या शोमरोनीच्या गोष्टीचा संदर्भ देतात. त्या गोष्टीत एका माणसाला लुटारूंनी मारून रस्त्यावर टाकले होते आणि एका शोमोरिणीने त्याची मदत केली होती. हे स्रोत सांगतात की सैतानाने मारलेल्या आणि अर्धमेला केलेल्या मानवासाठी येशू स्वतः तो खरा शेजारी आहे, ज्याने येऊन आपल्याला वाचवलं. अरे, म्हणजे शेजाऱ्यावर प्रेम करा याचा अर्थ फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करणे इतकाच नाही. तर त्याचा एक अर्थ असाही आहे की आपला खरा शेजारी, ज्याने आपल्याला वाचवले, त्या येशूवर प्रेम करणे आणि त्याने आपल्याकडे पाठवलेल्या लोकांवर प्रेम करणे. कारण येशू म्हणतो, जो माझ्या नावाने पाठवलेल्यांचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. त्यामुळे शेजाऱ्यावर प्रेम करणे हे येशूवरील प्रेमाचेच एक दृश्य रूप बनतं. आणि खरं सांगायचं तर शेजाऱ्यावर प्रेम करा ही आज्ञा मला नेहमीच खूप अवघड वाटायची, कारण माझे शेजारी कोण याची व्याख्याच मला कळत नव्हती. पण जेव्हा या स्रोतांनी येशूलाच खरा शेजारी म्हणून समोर ठेवलं, तेव्हा माझ्यासाठी या आज्ञेचा पूर्ण अर्थच बदलून गेला. आता प्रश्न हा नाही की माझा शेजारी कोण, तर प्रश्न हा आहे की मी येशूसाठी एक चांगला शेजारी कसा बनू शकेन. तर आज आपण एका मोठ्या प्रवासातून गेलो. आपण पाहिलं की मसीहा नियमशास्त्र रद्द करायला नाही, तर त्याला एका सखोल अर्थाने जिवंत करून पूर्ण करायला आला. त्याने आपल्या रक्ताने एक नवा करार स्थापित केला, जो एका जिवंत नात्यावर आधारित आहे. या नात्यात आपल्या विश्वासाची साक्ष आपल्या कर्माद्वारे म्हणजेच फळांद्वारे दिली जाते. आणि ही फळं मानवाच्या स्वतःच्या प्रयत्नांनी नव्हे, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शक्य होतात. हो,
आणि या सर्व नियमांच्या आणि करारांच्या मुळाशी फक्त 2च गोष्टी आहेत. आपला सृष्टीकर्ता आणि आपला शेजारी असलेल्या देवावर प्रेम करणे आणि त्याने आपल्याकडे पाठवलेल्या लोकांवर प्रेम करणे. अगदी बरोबर. आणि हे स्रोत जाता जाता एक अंतिम विचार देतात, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. ते सुचवतात की सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे, प्रत्येक जीवाचे मूल्य हे त्याच्या सृष्टीकर्त्याच्या आज्ञापालनावर अवलंबून आहे. त्यांच्या मते केवळ आज्ञा पाळणाऱ्यांनाच अनंत काळचं जीवन मिळेल. यातून एक सखोल प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या जीवाच्या अस्तित्वाचा उद्देश त्याच्या निर्माणकर्त्याच्या इच्छेशी आणि उद्देशाशी जोडलेला असेल, तर त्या उद्देशाकडे दुर्लक्ष करून किंवा त्याच्या विरोधात जीवन जगण्याचा नेमका अर्थ काय? आणि केवळ आज्ञापालनावर आणि उद्देशाच्या पूर्तीवर आधारित मूल्यप्रणालीचे समाजावर आणि व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतात, यावर विचार करायला हवा.